आज इंडिया आघाडीची मुंबईमध्ये एक बैठक होणार आहे आणि त्याच बैठकीवर संदर्भात सध्या दीपक केसरकर आणि गजानन कीर्तीकर बोलतात। आज शिवसेना बाळासाहेब भवनमध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो। आजच्या ह्या प्रेस कॉन्फरन्सचं महत्त्वाचं कारण म्हणजे की आगामी लोकसभा विधानसभा विशेषतः लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भाजपा विरोधात मोदींना विरोध करण्यासाठी म्हणून जी देशभरामध्ये मोठ बांधली गेलेली आहे त्याचं नामकरण इंडिया ठेवलेलं आहे। पाटण्यामध्ये बंगलोरमध्ये झाल्यानंतर आज मुंबईमध्ये उद्धव ठाकरे त्याचं पोस्ट करतायत। हे सगळे मिळून 26 पक्ष आहेत। या पक्षामधले 17 पक्ष तर आपलं पारिवारिक पक्ष म्हणून जडणघडण करतायत। या पक्षामधले सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्धव ठाकरे स्वागत करणार आहेत मेहबूबा मुफ्ती, फारुख अब्दुल्ला, लालू प्रसाद, म्हणजे ज्या हिंदुत्वासाठी बाळासाहेबांनी शिवसेना उभी केली, हिंदुत्वाचा विचार घेऊन पुढे जाऊ लागली। आज काँग्रेसच्या ताटाखालचं मांजर होण्याचं काम उद्धव ठाकरेच्या ह्या कृतीतून संपूर्ण महाराष्ट्राला दिसणार आहे। सावरकरांची विषारी अशी टीका, माफीवीर म्हणून संभावना करणं आणि त्याला कुठलाही जाब न विचारता भारत जोडो आंदोलनामध्ये त्यांचं स्वागत करायला, गळा भेट करायला आदित्यने जाणं, हा किती विरोधाभास आहे। आणि त्याचं हे दुर्दैवी चित्र आता उद्याच्या 31 आणि 1 तारखेच्या ह्या इंडियाच्या कॉन्फरन्समध्ये सगळ्यांना घडणार आहे। राष्ट्रीय नेते येतील 31ला, त्यांचं जागा वाटप ठरवतील। जागा वाटप करताना सुद्धा अडचणी त्यांच्या कुठल्या आहेत त्यांनाच माहिती आहेत। विशेषतः पश्चिम बंगालमध्ये ज्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं सरकार त्या ठिकाणी उधळून लावून तृणमूल काँग्रेसचं सरकार स्थापन केलं ममता बॅनर्जींनी, तोही पक्ष ह्या इंडियामध्ये आहे। विरोधाभास भरपूर आहे याच्यामध्ये। आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने, मुंबईच्या दृष्टीने होणाऱ्या ह्या कॉन्फरन्सच्या बाबतीत सगळ्यात महाराष्ट्राच्या जनतेला दुःखदायक असं चित्र पाहायला मिळणार ते म्हणजे उद्धव ठाकरे या सगळ्या हिंदुत्ववादी विरोधी भूमिका घेणाऱ्या, कारसेवकांवरती गोळी घालणाऱ्या समाजवादी पक्षाच्या नेत्यांना, राम मंदिरची जी रथयात्रा होती ती अडवाणी साहेबांची अडून त्यांना जेलमध्ये टाकणाऱ्या लालू प्रसाद अशा वृत्तीच्या लोकांना या ठिकाणी स्वागत करणार। आणि राहुल गांधी दिशाहीन, नेतृत्वहीन असे व्यक्तिमत्व, उद्दाम व्यक्तिमत्व, त्याला पंतप्रधान बनवण्यासाठी उद्धव ठाकरे त्या ठिकाणी पायघडा टाकणार आहेत। आणि त्याचा निषेध करण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही इथे पाचारण केलेलं आहे। माझे सहकारी आणि ज्यावेळेला हा उठाव झाला त्या उठावाच्या वेळेला सुस्पष्ट परिस्थिती गौहत्तीची असेल, सुरतची असेल, गोव्यामधून देशाच्या जनतेला ज्यांनी दिलं, व्यवस्थित माहिती देत होते ते मंत्री दीपक केसरकर यांना मी विनंती करतो
त्यांनी ह्या संदर्भात काही गोष्टी आपल्यासमोर मांडाव्यात आणि नंतर आपण विचारलेल्या प्रश्नाला आम्ही त्या ठिकाणी आमच्या भूमिका आपल्यासमोर व्यक्त करतो. ज्या मुंबईमध्ये आज हे सर्व पक्ष एकत्र येत आहेत, ती मुंबई बाळासाहेबांची मुंबई म्हणून ओळखली जाते. ज्या ठिकाणी सेल्युलर जेलमधून स्वातंत्र्यवीर सावरकरांची पाठी काढली गेली, त्याला मणिशंकर अय्यरांची काय स्थिती बाळासाहेबांनी केलेली होती हे महाराष्ट्राची जनता विसरू शकत नाही. मुंबईमध्ये मणिशंकर अय्यर येऊ शकले नाहीत, ही वस्तुस्थिती होती. ते बाळासाहेबांचे जाज्वल्य विचार आज जर उद्धवसाहेब पायदळी तुडवत असतील तर एका गोष्टीचं त्यांनी उत्तर दिलं पाहिजे की जर त्यांना 5 वर्षाचं मुख्यमंत्रीपद दिलं होतं तर भाजपमध्ये जाण्याची त्यांची तयारी, म्हणजे भाजपबरोबर युती पुन्हा एकदा पुनर्स्थापित करायची त्यांची तयारी होती, हे या लोकांनीसुद्धा समजून घेतलं पाहिजे. आणि मग ज्या वेळेला आदरणीय पवारसाहेब त्या ठिकाणी सांगतात आणि भाजपच्या विरोधात बोलतात, त्यावेळेला 2014 साली ज्यावेळेला स्पष्ट बहुमत कुठल्याही पक्षाला मिळालं नाही, त्यावेळेला निर्विवाद पाठिंबा हा शरद पवार साहेबांनीच भाजपला दिलेला होता. इतिहास एवढ्यासाठीच काढायला लागतो की इतिहास लोक पटकन विसरतात. आणि म्हणून आज आलेले नेते बाळासाहेबांच्या समाधीवर जाऊन त्यांना वंदन करणार आहेत का? आज स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या झालेल्या अपमानाबद्दल जाब विचारला जाणार आहे का? आणि मग होस्टची भूमिका जी लोक घेत आहेत त्यांना ह्यासुद्धा गोष्टीचा विसर पडलेला आहे की बाळासाहेबांनी सांगितलेलं होतं, एक वेळ मी माझा पक्ष विसर्जित करेन परंतु काँग्रेसबरोबर कधीही जाणार नाही. या बाळासाहेबांचे विचार ज्यांनी पायदुळी त्या ठिकाणी तुडवलेले आहेत की मला एकदा पंतप्रधान करा एका दिवसासाठी, मी 370 कलम हटवून दाखवेन असं म्हणणारे बाळासाहेब होते. आज 370 कलमावर चर्चा करण्याची यांची हिंमत आहे का, हा प्रश्न आहे. आणि त्याच्यापेक्षा फार मोठं जे कालच्या प्रेसमध्ये सांगितलं गेलं की आमचा पक्ष बलवान झाला की अरुणाचलमधून चीन मागे हटेल. चीनला मागे हटवण्या एवढी मोठी मिलिटरी पॉवर ही आदरणीय मोदी साहेबांनी तयार केली. आज सीमेवर जाणारे रस्ते तयार झाले, आज सीमेवर जाणारी रेल्वे तयार झाली आहे आणि म्हणून चीनने धडकी भारताची घेतलेली आहे. आज पाकिस्तानला नोवेअर करून ठेवलेलं आहे. आज पाकिस्तानची जनता म्हणते की भारताचे पंतप्रधान आपल्या जनतेला अन्न देऊ शकतात जे पाकिस्तान देऊ शकत नाही. ही भारताची ख्याती का झाली? आज जगातले सगळे देश हे भारतामध्ये गुंतवणूक करायला तयार आहेत की उद्या लोकांना रोजगार मिळणार आहेत, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक भारतामध्ये येणार आहे आणि मग आपल्याबरोबर कोणच राहणार नाही. म्हणून तुम्हाला आज बेरोजगारी आठवली का? ज्या वेळेला मोदी साहेबांनी इंधनाचे दर कमी करायचे ठरवले आणि केंद्राने आपला कर कमी केला, त्याला राज्यांना आवाहन केलं होतं की तुम्हीसुद्धा तुमचे कर कमी करा. त्याला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. 1 रुपयाचा सुद्धा कर हा गॅसवरचा, पेट्रोलवरचा, डिझेलवरचा कमी करण्यात आलेला नव्हता. आमचं सरकार आल्यानंतर आम्ही ते कमी केला आणि आता गॅसच्या किमती कमी केल्यानंतर तुम्हाला घाबरून गॅसच्या किमती कमी केल्या. हे हास्यास्पद विधान आहे. अरुणाचलमधून आम्ही चीनला मागे खेचू शकतो, हे तुमचं हास्यास्पद विधान आहे. कालपर्यंत ज्या भारतामध्ये शस्त्रास्त्र तयार होत नव्हती, आज मेक इन इंडियाच्या चळवळीखाली भारत स्वयंपूर्ण बनत चाललेला आहे. जगभरातली लोक आज शस्त्रास्त्राची खरेदी करायची असेल तर भारताकडे बघतात, गुंतवणूक करायची असेल भारताकडे बघतात. आज जी प्रगती भारताची चाललेली आहे, तुम्हीच एकीकडे एक म्हणता की प्रगती ब्रिटिशांनी सुद्धा केली, हे म्हणताना तुम्हाला लाज नाही वाटत? या ब्रिटिशांनी भारताची लूट केली. एका काळी पर कॅपिटा इन्कममध्ये जगामध्ये पहिला असलेला भारत हा जगामध्ये कुठल्या क्रमांकाला गेला होता याचा विचार करा. आज GDPमध्ये 9व्या क्रमांकावरून भारत 5व्या क्रमांकावर झेप घेतो. त्याला तुम्हाला देशाबद्दल अभिमान नाही वाटत? तुम्हाला फक्त स्वतःचा स्वार्थ आठवतो का? आणि हे नाव तरी का घेतलं आहे? UP हे नाव होतं तुमचं आणि UPA म्हणजे भ्रष्टाचार. अण्णा हजारेंनी एवढं मोठं आंदोलन तुमच्याविरुद्ध उभं केलं आणि त्या आंदोलनामुळे भारतामधली सत्ता बदलली आणि एका आशेने मोदी साहेबांना त्या ठिकाणी पंतप्रधान बनवलं. भारताची वाटचाल एका विशिष्ट दिशेने व्हायला लागली, प्रगतीकडे व्हायला लागली. सर्वसामान्य मनुष्य ज्याला सुखी व्हायला लागला,
त्यावेळेला तुम्हाला लोकशाही आठवते? लोकशाही भारतामध्ये आहे म्हणून तर एवढ्या राज्यांमध्ये तुमची सरकार येऊ शकली. लोकशाही तर भारतामध्ये आहे, लोकशाही हा भारताचा आत्मा आहे, परंतु त्याचा वापर तुम्हाला भ्रष्टाचारी लोकांना करता येणार नाही. भ्रष्टाचाराच्या विरोधात मोहीम केली की ती लोकशाहीच्या विरोधात मोहीम आहे असं तुम्हाला म्हणता येणार नाही. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की प्रत्येकाने विचार केला पाहिजे की यांनी UPAवरून इंडिया का झालं. भारताने तुम्हाला कधीही ॲक्सेप्ट केलेलं नाही आहे, भारताच्या जनतेने कधीही तुम्हाला ॲक्सेप्ट केलेलं नाही आहे, भारताची संस्कृती तुम्हाला मान्य नाही. काश्मीर हे भारताचा भाग आहे आणि त्याच्यासाठी 370 कलम हटवलं गेलं पाहिजे हे तुम्हाला मान्य नाही आहे. आणि म्हणून राजकारण हे आयडिओलॉजीवर चालतं, पक्ष हे आयडिओलॉजीवर चालतात. अमेरिकेमध्ये 2च पक्ष आहेत, परंतु त्या पक्षाच्या इलेक्शन होतात की कोण तुमचा राष्ट्रपती पदाचा उमेदवार असणार म्हणून. इथं अजून पंतप्रधान कोण आहे हे सुद्धा तुम्हाला माहिती नाही. सकाळी एक जण ट्विट करतो राहुल गांधीबद्दल, दुपारी दुसरं ट्विट येतं अरविंद केजरीवालबद्दल, केजरीवाल साहेबांच्याबद्दल, तिसरं ट्विट येणार नितीशजींबद्दल. कालपर्यंत हीच लोक महाराष्ट्राचा द्वेष करत होते. महाराष्ट्रामध्ये काही घडलं तर बाळासाहेबांच्या विरुद्ध हेच लोक बोलत होते. त्याच महाराष्ट्राचा स्वाभिमान ज्या बाळासाहेबांनी जागृत केला, त्या बाळासाहेबांच्या मुंबईमध्ये जी लाचारी आज चाललेली आहे, ही लाचारी आम्हाला त्यावेळेला मान्य नव्हती, 1 वर्षापूर्वी मान्य नव्हती. आणि म्हणून बाळासाहेबांच्या विचारावर पुन्हा एकदा महाराष्ट्राचं सरकार बनलेलं आहे. जे जे मुद्दे येतील त्याला उत्तर द्यायला आमचे 3ही पक्ष त्या ठिकाणी सक्षम आहेत. परंतु लाचारी महाराष्ट्राला मान्य आहे का हा आमचा सवाल आहे. आणि म्हणून तुम्ही ज्यांना होस्ट केलेलं आहे आणि तुम्ही ज्यांच्या नावाने आज बोलताय तेच मुळात भाजपमध्ये युती करायला तयार होते की नाही याची तुम्ही खात्री करून घ्या. बिनशर्त पाठिंबा हा पवारसाहेबांनी दिला होता की नाही याची खात्री करून घ्या, कारण ते उघड सत्य आहे. अजितदादांना त्यांनी ज्यावेळेला या ठिकाणी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यावेळेला त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की पवारसाहेबांनी आम्हाला पाठवलं, आम्हाला कोणावर टीका करायची नाही आहे. परंतु ज्या पद्धतीने काँग्रेसने भ्रष्टाचार केला आणि त्याच्यामुळे UPA नाव हे बदनाम झालं, म्हणून केवळ नाव बदललेलं आहे, आतली लोक तीच आहेत. आणि त्यांनी आपल्या राज्यामध्ये काय करावं, जनतेसाठी काम करावं, ते काम करण्याऐवजी आज भारताची चाललेली प्रगती थांबली तरी चालेल, परंतु मोदी साहेबांसारखा सक्षम नेता नको अशी भूमिका घेऊन जर कोणी काम करणार असेल तर ते भारताला मान्य नाही. किती प्रगती गेल्या 9 वर्षामध्ये झालेली आहे हे भारताच्या जनतेने स्वतः बघितलेलं आहे. आणि केवळ भारताच्या जनतेने नाही तर जगभरातल्या जनतेने बघितलेलं आहे. म्हणून चायनामधली इन्व्हेस्टमेंट थांबवून जगभरातली लोक ज्यावेळेला भारतामध्ये येऊ इच्छितात आणि तरुण मुलांना नोकऱ्यांच्या संध्या लाभतात त्यावेळेला त्यांच्या आड येण्याचा कुठलाही अधिकार तुम्हाला नाही. आणि म्हणून आम्ही महाराष्ट्राची संस्कृती मानतो, कुठल्याही आलेल्या नेत्याबद्दल आम्ही काही वाईट बोलणार नाही, परंतु ज्या पद्धतीने कालची प्रेस कॉन्फरन्स घेतली गेली ही संपूर्णपणे दिशाभूल आहे. केवळ स्वतःचा स्वार्थ त्या ठिकाणी शाबूत ठेवण्यासाठी ही सगळी धडपड महाराष्ट्रामध्ये चाललेली आहे. यांची महाराष्ट्राची जनता याला फसणार नाही. आणि मी जे आज सांगितलेलं आहे ही वस्तुस्थिती आहे की UPA भ्रष्टाचारी होती आणि म्हणून भारताच्या जनतेने त्याला लाथाडलेलं होतं आणि म्हणून तुम्ही तुमचं नाव बदलून इंडिया केलेलं आहे. पण इंडियाच्या प्रत्येक नावामागे एक टिंब आहे आणि ते टिंब तुमच्यातली दुही दर्शवतं. ते कधीही भारताचं प्रतिनिधित्व होऊ शकत नाही आणि त्याला भारताचं कधीही नाव घेण्याचा अधिकार हा प्रत्येकजण भारताचं स्वाभिमानाने नाव घेऊ शकतो. केवळ पक्षाचं नाव इंडिया ठेवलं आणि त्या युतीचं नाव इंडिया ठेवलं याच्यामध्ये केवळ UPAच्या काळात घडलेला भ्रष्टाचार दडपून पुन्हा एकदा नव्या चेहऱ्यांनी लोकांच्या समोर येण्यासाठी हा केविलवाणी खटपट आहे, एवढंच मी आपल्याला सांगू शकतो. सर, महायुतीच्या वतीनं सुद्धा बैठकांचं सत्र आज आणि उद्या ठेवण्यात येईल. इंडियाच्या बैठकीला उत्तर म्हणायचं का काय नेमकं? एक आहे महाराष्ट्र आणि मुंबई म्हणजे मिनी इंडिया आहे. ते भारताचं प्रतिनिधित्व करणारे, भारतातला प्रत्येक मनुष्य मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये राहतो. मग तो पुण्यामध्ये राहत असेल, तो औरंगाबादमध्ये राहत असेल, मुंबईमध्ये राहत असेल. आणि ह्याचं उत्तर महाराष्ट्रच या लोकांना देईल की स्वतःच्या स्वार्थासाठी एकत्र यायचं, स्वतःच्या सत्ता शाबूत ठेवण्यासाठी एकत्र यायचं, देशाच्या हिताचा विचार करायचा नाही, हे महाराष्ट्राला कधीही मान्य नाही. आणि म्हणून
काल जे काँग्रेस सांगत होतं की महाराष्ट्र क्रांतिकारकांची भूमी आहे, महाराष्ट्र खरोखर क्रांतिकारकांची भूमी आहे, आणि ही सुद्धा जे खोटं एक नाटक चाललेलं होतं की UPAवर इंडियाचा मुखवटा लावायचा, हे नाटकसुद्धा महाराष्ट्रच हाणून पाडेल आणि महाराष्ट्र हे देशाच्या जनतेसमोर आणून दाखवेल, याची मी आपल्याला खात्री देतो. म्हणून आमच्या मीटिंग आहे. मीटिंगमध्ये आमची चर्चा होईल. उत्तर देताना आम्ही तिन्ही पक्ष एकत्र बसू आणि एक ठोस असं उत्तर देऊ की जे खऱ्या अर्थाने उत्तर या एकत्र जाणणे. आणि ह्या प्रयोग पूर्वीसुद्धा भारतामध्ये झालेला आहे. 17 महिने चालू शकलं नाही ते सरकार. कसल्या गोष्टी करता तुम्ही सरकार चालवण्याचं? विचारधारा एकत्र नसेल तर सरकारच चालवता येत नाही. आपला देश प्रगतीपासून वंचित होतो आणि हे भारताची जनता कधीही मान्य करणार नाही. एक गोष्ट अशी आहे, मी तुम्हाला आत्ताच सांगितलेलं आहे, 2014मध्ये बिनविरोध पाठिंबा हा भाजपला का दिला? स्थिर सरकार पाहिजे म्हणून दिला ना. आज भारताला सुद्धा स्थिर हे पाहिजे. त्यांनीच आपल्या भूमिकेचा पुनर्विचार केला पाहिजे. एकदा सीटचं वाटप सुरू झाल्यानंतर किती भांडणं याच्यामध्ये होतात हे सुद्धा लोकांच्या समोर येईल. राज्यामध्ये तुम्ही एकत्र इलेक्शन्स लढवणार आहेत का हे सुद्धा त्यांनी जाहीर केलं पाहिजे. राज्यामध्ये एकामेकाच्या उरावर बसणारी लोक ही आज एकत्र एका स्टेजवर बसत आहेत केवळ एका उद्देशामुळे. भारताची प्रगती चाललेली आहे. एवढी प्रगती जर अशीच चालू राहिली तर उद्या इतर पक्षांचं अस्तित्व भारतामध्ये राहणार नाही. या भीतीपोटी सगळी लोक आलेली आहेत. प्रत्येकाला स्वतःच्या अस्तित्वाची काळजी आहे. स्वतःच्या राज्यामधल्या असलेल्या अस्तित्वाच्या काळजीपोटी देशाचं हित हे पणाला लावायची त्यांनी तयारी केलेली आहे. त्याच्यामुळे एकच प्रश्नाचं तुम्ही उत्तर द्या, UPA का बंद केली? UPA हे भ्रष्टाचाराचं प्रतीक आहे आणि त्या भ्रष्टाचाराचं प्रतीक असलेला प्रत्येक जण त्या ठिकाणी, लालू प्रसादना आम्ही नाही टाकलं जेलमध्ये, काँग्रेसने जेलमध्ये टाकलेलं होतं ना. मग ते भ्रष्टाचाराचं प्रतीक नाही आहेत का? UPAतला प्रत्येक नेता हा भ्रष्टाचाराच्या आरोपामध्ये नव्हता का? एवढं मोठं आंदोलन अण्णा हजारेंनी त्यांच्याविरुद्ध का चालवलेलं होतं? आणि आज भ्रष्टाचारांच्या विरोधामध्ये कारवाई करणं म्हणजे लोकशाहीला कुठेतरी मागे ठेवणं असा अर्थ त्याचा होतो का? याचं उत्तर प्रत्येकाने शोधलं पाहिजे. UPA होती. UPA आजसुद्धा तेवढीच भ्रष्ट आहे आणि आजसुद्धा स्वतःचा पंतप्रधान जाहीर करण्याचं सुद्धा ते हिंमत करू शकत नाहीत. ज्या क्षणी पंतप्रधानाचा चेहरा जाहीर करतील त्या ठिकाणी यांचे तुकडे तुकडे झाल्याशिवाय राहणार नाही. ही आमची भूमिका आहे. आजची भूमिका ही महाराष्ट्राची भूमिका, आमच्या राज्याची भूमिका, आमचं असलेलं बाळासाहेबांच्या विचाराशी असलेली आमची बांधिलकी आणि आमची युती ही NDAपेक्षा जुनी आहे. भारतातली झालेली ती पहिली युती आहे आणि ती बाळासाहेबांनी केलेली युती आहे. हिंदुत्वाच्या विचारावर केलेली युती आहे. ही युती महाराष्ट्रामध्ये तर अखंड राहणारच, पण हिंदुत्वाचा संदेश घेऊन संपूर्ण राष्ट्र एकत्र ठेवणार याची मी आपल्याला खात्री देतो. तुम्ही सांगता भ्रष्टाचारासंदर्भात पवारसाहेब काल सुद्धा म्हणाले की जर भ्रष्टाचाराचा आरोप करत असाल तर चौकशी करा, तुमच्याकडे सगळ्या काही यंत्रणा आहेत तर चौकशी करा. चौकशी करायला त्यांना आता आठवलं, हे बरं झालं. ते ज्यावेळेला सत्तेवर होते त्यावेळेला त्यांनी का नाही चौकशी केली? चांगलं आहे, आम्ही अवश्य करू. आम्ही असं करणार नाही की मंत्री तुरुंगात आहे आणि तरी तो मंत्रिपदावर आहे. हे भारतामध्ये कधीही घडलेलं नाही आहे. जे उद्धव ठाकरेंनी करून दाखवलं महाराष्ट्रामध्ये, भारताच्या इतिहासामध्ये असे कधी घडलेलं नाही आहे की मंत्री तुरुंगात आहे परंतु मंत्रिपदावर कायम आहे. हे करणारं असं नेतृत्व असू शकत नाही. ही महाराष्ट्राची परंपरा कधी नव्हती, भारताची परंपरा कधी नव्हती. भ्रष्टाचारांना पाठीशी घालणं आणि आमच्या नावाशी भ्रष्टाचार हा जोडलेला आहे म्हणून स्वतःचं नाव बदलणं याच्यासारखं दुसरं पाप काही नाही. खुलेपणाने या UPA म्हणून लोकांना सगळा तुमचा इतिहास आठवेल आणि लोकांना आठवेल की काय काय केलं तुम्ही, कशा रीतीने देशाला लुटलेलं होतं काँग्रेसने, याची पुन्हा एकदा आठवण होईल. आणि म्हणून महात्मा गांधींनी सांगितलं होतं, महात्मा गांधींनी सुद्धा ज्या चले जाओची घोषणा केली होती ते ऑगस्ट क्रांती मैदानसुद्धा मुंबईमध्ये आहे. त्यांनी सांगितलेलं होतं की एकदा स्वातंत्र्य मिळालं की काँग्रेस बरखास्त करा, कारण पुढे होऊन ही लोक काय करणार आहेत, भ्रष्टाचाराने देश कसा लुटणार आहेत हे महात्मा गांधींना माहिती होतं. म्हणून त्यावेळेला जे त्यांनी सांगितलेलं होतं ते खऱ्या अर्थाने आज पूर्ण होत होतं. ते कुठेतरी थांबवण्यासाठी काँग्रेसने या इतर लोकांची मदत घेतलेली आहे आणि म्हणून याला देशाच्या जनतेने भुलता कामा नये एवढंच मला सांगायचं. इंडियाच्या संयोजक पदासाठी उद्धव
बघा, त्यांनी काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे. माझा प्रश्न एवढाच आहे की UPA जर भ्रष्ट होतं आणि ते UPAला लोकांनी विसरावं आणि तुम्हाला संधी द्यावी, ह्याच्यासाठी केलेलं हे केवळ नाटक आहे. कुठल्याही रिजनल पार्टीला तुम्ही कधीही मान दिलेला नव्हता. त्या काळामध्ये काँग्रेसने रिजनल पार्टीचा अपमान केला म्हणून साऊथ इंडियामध्ये प्रत्येक ठिकाणी रिजनल पार्टीज उभ्या राहिल्या, कारण काँग्रेसने त्यांचा अपमान केला होता. आम्ही नाही तो अपमान केला. आजसुद्धा तेच काँग्रेसचं तत्त्व आहे, तसंच त्यांना वागायचं आहे. केवळ आपण एवढे दुर्बळ झालेलो आहोत की एकट्याच्या जीवावर आपण मोदी साहेबांशी आणि भाजपशी आणि त्यांच्या मित्रपक्षाशी लढा देऊ शकत नाही, म्हणून काँग्रेसने हा सहारा घेतलेला आहे. आज एकच राष्ट्रीय पक्ष सर्वत्र आहे. आणि तुम्ही जर मला पवारसाहेबांच्याबद्दल सांगत असाल तर त्या ठिकाणी नागालँडमध्ये काय आहे? नागालँडमध्ये त्यांनी भाजपच्या सरकारला पाठिंबा दिलेला आहे. त्याच्यामुळे मला काय, त्यांच्यावर ते ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना एखादं चांगलं मत मिळालं आम्ही त्यांचं अभिनंदन करू, पण त्याने भारताची जनता फसणार नाही, महाराष्ट्राची जनता फसणार नाही, एवढं आम्हाला अत्यंत ठामपणे सांगायचं आहे. म्हणून काल जे बोललं गेलं तेवढा पुढचं आम्ही उत्तर दिलेलं आहे. सगळ्यांचं आम्ही स्वागत करतो, महाराष्ट्राची ती परंपरा आहे. पण तुम्ही ज्यावेळेला महाराष्ट्रामध्ये काही बोलाल त्यावेळेला त्याचं उत्तर द्यायला महाराष्ट्राचं सरकार आणि आमचे पक्ष सक्षम आहेत आणि आम्ही ती एकत्र प्रेस कॉन्फरन्स घेऊ आणि प्रत्येक गोष्टीचं उत्तर देऊ. निदान आताचा एका प्रश्नाचं उत्तर त्यांनी तरी शोधून काढावं की खरोखर जर 5 वर्षाचं मुख्यमंत्रीपद दिलं असतं तर उद्धव ठाकरे भाजपबरोबर राहिले असते की नाही, याचं ह्या देशातून आलेल्या नेत्यांनी याचं उत्तर शोधलं पाहिजे. पवारसाहेबांनी का बिनशर्त पाठिंबा दिला होता भाजपला, याचं उत्तर शोधलं पाहिजे. आणि नंतर महाराष्ट्राच्या भूमीमध्ये येऊन हे सगळं बोललं पाहिजे. महाराष्ट्राची भूमी क्रांतिकारकांची भूमी आहे, म्हणूनच या महाराष्ट्राच्या भूमीमधून तुम्ही UPAचं नाव का बदललं आणि UPA भ्रष्टाचारासाठी लोकांनी त्यांना हाकललं होतं की नाही भारतामधून, याचं उत्तरसुद्धा या आघाडीच्या नेत्यांनी दिलं. सर, एक प्रश्न असा आहे की बॅनर्स लागलेले आहेत, बाळासाहेब ठाकरेंचा फोटो आहे आणि त्या फोटोवर लिहिलेलं दिवसाचा फोटो होते की माझ्या शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही. याच्यातून आपण आलेल्या पाहुण्यांना सांगताय की बाळासाहेबांची ही भूमिका होती आणि आता उद्धव ठाकरेंची भूमिका बदलली. नेमके ह्या बॅनरच्या माध्यमातून काय? बॅनरच्या माध्यमातून खरा संदेश द्यायचा आहे की महाराष्ट्राची जनता ही बाळासाहेबांच्या विचाराबरोबर आहे आणि बाळासाहेबांना काँग्रेस कधीही मान्य नव्हतं. ही जी काय लाचारी चालली आहे ही लाचारी आम्हाला मान्य नाही, महाराष्ट्राच्या जनतेला मान्य नाही, मुंबईच्या जनतेला मान्य नाही. हा संदेश खऱ्या अर्थाने या पोस्टरमधून येतो. पंतप्रधान पदासाठी उमेदवारी अद्याप जाहीर झाली नाही आहे. सध्या अनेक पक्ष एकत्र आलेले आहेत. भविष्यामध्ये उद्धव ठाकरे यांचं नाव जर पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आलं तर आपली भूमिका काय राहणार? एक गोष्ट आपण लक्षात घ्या की लाचारी करून पंतप्रधानपद मिळालं असतं तरी ते बाळासाहेबांनी घेतलेलं नसतं. बाळासाहेब म्हणजे तडेजोडपणा, बाळासाहेब म्हणजे जाज्वल्य हिंदुत्व. हिंदुत्वाचं आपण मुख्यमंत्रीपदासाठी मी तुम्हाला सांगितलेलं आहे, मुख्यमंत्रीपद 5 वर्ष मिळू शकलं नाही म्हणून युती तोडायची, युतीबरोबर जायचं, पुन्हा ठरवायचं, ते तोडायचं, मला 5 वर्ष मुख्यमंत्री करा तरच आम्ही युतीमध्ये एकत्र आहोत. ही भूमिका देशाच्या हिताची भूमिका नाही. इथं देशाच्या हिताच्या संदर्भात देशामध्ये कोणी राज्य करावं या संदर्भात ही मीट आहे. आणि त्याच्यामुळे मला निश्चितपणे तुम्हाला सांगायचं आहे की अशी दिशाभूल प्रत्येकजण आपापल्या राज्यामध्ये करणार ना. नितीश कुमार म्हणणार बिहारचा मुख्यमंत्री होणार आहे, महाराष्ट्रामध्ये सांगायचं हे मुख्यमंत्री होणार आहेत, दिल्लीमध्ये अरविंद केजरीवालनी सांगायचं ते मुख्यमंत्री होणार आहेत, तिथं स्टॅलिनने सांगायचं ते मुख्यमंत्री होणार आहेत, ममता दिदीने सांगायचं त्या मुख्यमंत्री नाही पंतप्रधान होणार आहेत. किती पंतप्रधान एका देशाला? एका देशाला एक पंतप्रधान लागतो, खंबीर लागतो, देशाचं कल्याण करणारा पंतप्रधान लागतो. आणि ते पंतप्रधान एकच आहेत आणि त्यांचं नाव नरेंद्र मोदी आहे. त्या फाईल्स आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून माझ्याकडे पाठवा असं शिंदे म्हणत आहे. त्याच्यामुळे कुठेतरी महायुतीमध्ये विसंवाद आहे अशा पद्धतीची. महायुतीमध्ये कुठलाही विसंवाद नाही. आज संध्याकाळी आम्ही सर्वजण भेटणार आहोत. त्याच्यानंतर आमची जी प्रेस होईल, आजचा मुद्दा हा महाराष्ट्र आणि महाराष्ट्रामध्ये एकत्र राहिलेले आलेले हे सगळे भारतातले प्रादेशिक नेते यांच्या संदर्भातला आहे. महाराष्ट्राची संस्कृती म्हणून आम्ही त्यांचं स्वागत करतो, परंतु भारताची जनता त्यांना कधीही स्वीकारणार नाही ज्या वेळेला राष्ट्राच्या राजकारणाचा विषय येतो त्यावेळेला.
त्यांनी आपापल्या राज्यामध्ये चांगलं काम करावं, त्यांच्या राज्याला त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न करावा, तो अधिकार त्यांना आहे. प्रश्न मंत्रालयातल्या 3 पक्षांच्या सरकारचा आहे की दादांचं जशा पद्धतीने कामकाज झालं त्याच्यामुळे कुठेतरी देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री नाराज आहेत आणि त्याच्यामुळे आता दादांना बाजूला करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून फाईल पुढे करण्याचा प्रयत्न करतात. बघा, प्रत्येक ठिकाणी ज्या वेळेला युतीची सरकारं चालतात त्यावेळेला त्यांच्यामध्ये एक फॉर्म्युला ठरलेला असतो. शेवटी मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख असतात. कुठलाही निर्णय घेण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांना असतो आणि तो अधिकार सर्वच लोक मान्य करत असतात, दादासुद्धा मान्य करत असतात. त्याच्यामुळे मी दादांशी ज्या वेळेला चर्चा करतो त्यावेळेला ते नेहमी सांगत असतात की हा माझा निर्णय आहे, परंतु उद्या मुख्यमंत्री महोदयांना वाटलं की वेगळा निर्णय घ्यावा तर मुख्यमंत्री म्हणून त्यांना तो अधिकार आहे. शेवटी अनेक वर्ष प्रशासनामध्ये काम केल्यानंतर दादांनासुद्धा या गोष्टीची माहिती आहे आणि त्याच्यामुळे केवळ ज्या लोकांना वाटतं की राज्यामध्ये कुठेतरी असंतोष व्हावा म्हणून हे प्रश्न वेळोवेळी काढले जातात. या प्रश्नामध्ये कुठलंही तथ्य नाही. जी काय सरकारची सिस्टम असते त्याप्रमाणे सरकारचे मुख्य हे मुख्यमंत्री असतात. काही लोक असे मुख्यमंत्री झाले की त्यांच्या काळामध्ये कोणीही थेट सरकार चालवत होते, कुठले कॅबिनेट मंत्री आपापलं डिपार्टमेंट चालवत होते. दादांचं सुद्धा त्यावेळेला पूर्ण हे चालत होतं, कारण त्यावेळेला मुख्यमंत्र्यांना आपले अधिकार वापरण्याचे कसे आहेत ते माहिती नव्हते, प्रशासनाची माहिती नव्हती. त्यांना केवळ मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीमध्ये इंटरेस्ट होता, कोण हे राज्य चालवतं ह्याच्यामध्ये त्यांना इंटरेस्ट नव्हता. राज्य हे एका दिशेने आणि प्रगतीच्या दिशेने चालायचं असेल तर सर्वांमध्ये कोऑर्डिनेशन राहिलं पाहिजे. ज्या राज्याच्या सिस्टम्स असतात सर्वांनी फॉलो केल्या पाहिजे. ही शिस्त आम्ही सगळेजण मानतो आणि म्हणून त्या शिस्तीप्रमाणे आम्ही महाराष्ट्राला न्याय देऊ, महाराष्ट्र मोठं करू. आज अनेक गुंतवणुका येत असताना मुंबईच्या जनतेची जी दिशाभूल काल उद्धव ठाकरे साहेबांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या उद्धवजींच्या स्टेटमेंटचा आम्ही कडाडून विरोध करतो. एक तर असं म्हणायचं की महाराष्ट्रातल्या गुंतवणुका बाहेर चाललेल्या आहेत आणि ज्यावेळेला 1 बिलियनची इकॉनॉमी आपण तयार करायची आणि त्याच्यासाठी केंद्राची मदत घ्यायची म्हटलं तर मग मुंबई फोडण्याचा हा डाव आहे असा विनाकारण कांगावा करायचा. असे कांगावा करून आणि अशा रीतीचं सहानुभूतीचं राजकारण हेच त्यांच्याकडे फक्त शिल्लक आहे. एकीकडे आपणच म्हणायचं की महाराष्ट्रातली गुंतवणूक बाहेर चाललेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः मुंबईमध्ये गुंतवणूक यावी याच्यासाठी जर केंद्राची मदत केली तरी आपण ओरड करायची. ही ओरड निरर्थक आहे. केवळ लोकांच्या भावना भडकवण्याचा हा प्रकार आहे. त्याला कोणीही बळी पडू नये अशी आमची सगळ्यांना नम्र विनंती. तुम्हाला एक प्रश्न आहे की ममता बॅनर्जींनी उद्धव ठाकरेंना मातोश्रीवर जाऊन राखी बांधलेली हे नवबंधन नवी बहीण कसं बघायचं? आज तुम्हाला खास करून आम्ही दोघेजण एकत्र यावं तुमच्यासमोर एवढ्यासाठी ठरवलं की शिवसेनेची मूळ शिवसेना जी आहे बाळासाहेबांनी स्थापन केलेली त्याच्यामध्ये असणारं हिंदुत्व, मराठी माणसांचं सर्वांगीण विकास आणि आक्रमकता या सगळ्या गोष्टी एकत्र झाल्यामुळे आणि ह्या सगळ्या दूर चालल्यामुळे 1 वर्षापूर्वी तो उठाव झाला आणि त्या उठावाला खोके म्हटलं गेलं, उठावाला रेडे, गद्दार, ईडी. आता हे सिद्ध होतंय या इंडियाच्या उद्धव ठाकरेच्या स्वागताध्यक्षाच्या रूपाने की हे किती खरं आहे. हे महाराष्ट्रासमोर अधोरेखित व्हावं म्हणून आम्ही तुमच्यासमोर आलो आज. हे सांगून कारण अनेक अन्याय झाले, पुष्कळ आमचं दिशाभूल केली गेली महाराष्ट्राची. पण प्रत्यक्ष उद्धव ठाकरे ही शिवसेना घेऊन कुठे चाललेत मी रिपीट करत नाही. म्हणजे ज्या काँग्रेसच्या ताटाखालचं मांजर म्हणून ज्या काँग्रेस विरहित मी माझी शिवसेना चालवेन, कधी मी काँग्रेस होऊन देणार नाही म्हणणाऱ्या बाळासाहेबांचा शिवसेनेचा विचार पायदळी तुडवला. हा सगळा महाराष्ट्राला कळला पाहिजे. ज्या लालू प्रसादनी त्या ठिकाणी चारा घोटाळा केला, जंगलराज केलं, ज्यांनी रामरथ अडवला अडवाणींचा, त्यांना जेलमध्ये टाकलं, ज्यांनी शरीफ नदीवरती त्या समाजवादी पक्षाच्या मुख्यमंत्र्यांनी गोळ्या झाडल्या कारसेवकांवरती, हे अधोरेखित झालं पाहिजे.
370 कलमाचा फायदा घेऊन मेहबूबा मुफ्ती तिचा PDP आणि नॅशनल कॉन्फरन्स हे जे काय फायदे उचलत होते त्यांचं स्वागत करतायत उद्धव. राहुल गांधीला त्या ठिकाणी मुख्यमंत्री करायला जात आहेत उद्धव. हे पुन्हा अधोरेखित झालं पाहिजे आणि म्हणून घाईघाईने आम्ही याच्यासाठी आलो. बाकी ते काय चर्चा करतील, पंतप्रधानांचा उमेदवार कोण असेल, त्यांच्यामध्ये तुम्हाला माहीत आहे की एकंदर 26 पक्ष आहेत. 26 पैकी तुम्ही बघा 17 पक्ष तर पारिवारिक पक्ष आहे. स्वतःच्या पुढच्या पिढीला भविष्यात काहीतरी मिळावं म्हणून तो उद्देश ठेवून एकत्र आलेले आहेत. ते भविष्यात त्यांना शक्य होणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी येणाऱ्या निवडणुकीत कळेल. परंतु आमची भूमिका शिवसेनेची पुन्हा एकदा आपल्यामार्फत महाराष्ट्राला कळावे म्हणून मी सांगतोय की उद्धवचा हा जो स्टँड आहे तो पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेसमोर ह्या कृतीतून त्या ठिकाणी स्पष्ट होतोय. तुम्ही तुमची उद्या बैठक होणार आहे, त्याच्यामध्ये सीट वाटप संदर्भात चर्चा होणार आहे. तुम्ही बोलला होता की लोकसभेच्या 22 जागा तुम्ही लढवणार, पण आता अजित पवारांचा एनसीपी पक्ष सुद्धा तुमच्या सोबत आलेला आहे. तर आता जागा वाटपांची काय? आता हे बघा, प्रत्येक ह्याला युतीला एक इतिहास असतो. 19च्या निवडणुकीमध्ये 26 आणि 22 वाटप, 26 आणि 22 वाटपमध्ये एकंदर आले शिवसेना BJPचे 26-28 वाटपातून 41, 7 इतर आले. 7 पैकी 4 शरद पवारांचे आले राष्ट्रवादीचे. त्यातला एक आता अजित पवारांबरोबर आहे आणि 3 नाही आहेत. आता आमचा हिशेब असा आहे की तुम्ही लढलेत किती, तो हिशेब आम्ही मांडू वाटपाच्या वेळेला. आमच्या वाट्याला किती होते, शिवसेनेच्या 22 होते, ते आम्ही आता मागणार. 22 आमचे होते आणि त्यांचे 26 होते. आता जर पक्ष अजित पवारांचा आलेला आहे आणि त्यांचं लोकसभेमधले विद्यमान 4 आहेत, त्या 4 पैकी ते किती लढले होते त्याचा हिशेब करून त्या ठिकाणी वाटप होईल. इसका साहब हिंदी में एक बात ब्रीफ कीजिए कि सरकार साहब आपसे भी एक बार समझना चाहेंगे, जिस तरह से कल उद्धव ठाकरे ने भूमिका रखी उसको लेकर आप लोगों को क्या मत है, क्योंकि ये अधिकृत शिवसेना होने का दावा आप लोग करते हैं. एक तरफ जो गठबंधन में लोग शामिल हैं, 370 का विरोध करने वाले लोग हैं, वीर सावरकर को गाली देने वाले लोग हैं. अब सर जैसे कि आपने जिक्र किया कि जब जो रथ यात्रा थी उसको रोकने वाले लोग हैं लालू यादव, जब कार सेवकों पर गोली चलाने वाले लोग हैं, ऐसे लोगों के साथ में मंच साझा कर रहे हैं उद्धव ठाकरे. कौन? उद्धव ठाकरे. हाँ, वही बोला, हिंदी में चाहिए ना. देखिए कि आप तो मैं जो बोला वो रिपीट किया, मेरे को बोलने की जरूरत नहीं. आप बोलो कि ये कार सेवक को गोली चलाने वाले 370 कलम का फायदा लेके राज चलाने वाले महबूबा मुफ्ती और फारूक अब्दुल्ला, जिन लोगों ने चारा घोटाला किया, लालू ने जंगल राज चलाया, उसको बढ़ोतरी देने के लिए सावरकर को जिसने बदनाम किया, बदनाम यानी विखारी टीका की सावरकर के ऊपर महाराष्ट्र में आके भारत जोड़ो कार्यक्रम के समय में, उधर जाके गला भेंट आदित्य ने किया. उसको जा पूछना था. मणिशंकर अय्यर ने सावरकर को सेल्युलर जेल का पार्टी हटाने के बाद बाला साहब ने मणिशंकर अय्यर का निषेध किया, जोड़ो मारो आंदोलन किया शिवाजी पार्क में. ऐसे भूमिका ये शिवसेना की थी, जिस भूमिका ऐसे लोगों को इकट्ठा स्वागत करने के लिए उद्धव ठाकरे होस्ट बन गया इंडिया का. महाराष्ट्र की पुरणपोळी और मोदक खिलाएंगे उनको. ये क्या है, महाराष्ट्र की जनता शिवसेना जानेगी. मैं स्थापना से लेके आज तक, मेरी उम्र 78 है, 57 बरस हो गया मेरा शिवसेना में काल. 57 में से 45 ईयर्स में बाला साहब ठाकरे के नेतृत्व में काम करने वाला मैं. 11 बरस उद्धव जी के साथ, यानी उनका नेतृत्व था. अभी 1 बरस हो गया एकनाथ शिंदे के साथ. लेकिन मैं किसी को बुलाया नहीं, मैं आया तो आप आओ इस शिवसेना में. लेकिन भारी संख्या में लोग
ये जो इंडिया का मामला कल परसों हो जाएगा 31 और 1 को, तो ये समझदारी सारी महाराष्ट्र को समझ जाए, सारी महाराष्ट्र समझेंगे, कार्यकर्ता समझेंगे कि ये क्या मेरा नेता की स्थिति है। जो नेता मेरे बाला साहेब ठाकरे के विचार के खिलाफ कैसे जा रहा है, तो ये इसका बहुत नतीजा हो जाएगा इस 31 और 1 का जो इंडिया का कॉन्फ्रेंस के माध्यम से। ये बात कही जाती थी कि शिवसेना का कांग्रेस नहीं होने देंगे, लेकिन उसी कांग्रेस के साथ में उद्धव ठाकरे नजर आते हैं और जिस तरह की भाषा, जिस तरह की बात रखते हैं, उसको किस तरह से देखते हैं? उसके पीछे क्या लाचारी लगती है आपको? आपको लगता है सब लाचार है, कोई पद चाहिए, या फिर बीजेपी से इतनी नफरत है इसलिए जा रहे हैं? बीजेपी की नफरत बनाने के लिए काम जो है, ये तो जो है उद्धव छोड़ के बाकी सब पार्टी ये नफरत वाली पार्टी है। बीजेपी की नफरत, नरेंद्र मोदी की नफरत, वही उनका एजेंडा है। उसको शामिल हो गया उद्धव ठाकरे, शिवसेना पूरी लेके गया है। इसके लिए हम लोग बेचैन है, इसलिए परेशान है हम लोग, इसलिए आज आपके सामने हम लोग आए हैं आपको बताने के लिए। केसरकर सर, आपसे जानना चाहेंगे, जिस तरह से उद्धव ठाकरे ने कहा कि मोदी की जो नीति है वो देश में तानाशाही लाने वाली है और उनके पास एक ही पीएम चेहरा है, हमारे पास तो बहुत सारे चेहरे हैं, आपका क्या कहना है? देखिए, यही उद्धव ठाकरे जिनको अगर 5 साल का मुख्यमंत्री पद मिल जाता तो वो मोदी साहब को अच्छा बोलने के लिए तैयार थे। मोदी साहब को मिल के आए हुए थे, उनको बोल के आए थे कि महाराष्ट्र की जनता ने युति को मत दिया है, मतलब सेना बीजेपी अलायंस को मत दिया है, और उस जनता का जो कौल है उसको स्वीकार करके यहाँ उन्होंने जो आघाड़ी बनाई थी उसको वो बर्खास्त कर देंगे। उनकी ये मनीषा पूरी नहीं हुई कि उनको 5 साल तक मुख्यमंत्री बनना था, और इसीलिए वो आज लाचार हो गए हैं, कांग्रेस के सामने लाचार हो गए हैं। जो तत्व बाला साहब के थे उन्होंने पूरी तरह से छोड़ दिए हैं। बाला साहब बोलते थे कि मुझे 1 साल से 1 दिन के लिए पंतप्रधान बनाइए, मैं 370 कलम बर्खास्त कर दूंगा, हिंदुस्तान को अखंड रखूंगा, और ये उनकी विचारधारा है। और आज आप उन लोगों के साथ बैठ रहे हैं जिनको 370 जो धारा है उसको वापस लाना है, तो आप सब छोड़ के उनके साथ लाचार हो गए। और दूसरा, ये जो लोग आए हुए हैं, ये तो पहले उनको यूपीए बोला जाता था, उन्होंने कितना भ्रष्टाचार किया था आज भी भारत की जनता जानती है। जनता ये भूले इसलिए यूपीए का नाम इंडिया कर दिया है, लेकिन यही पुरानी कांग्रेस है जिसने भ्रष्टाचार से पूरे देश को लूटा था, और वही इंडिया के आड़ में वही फिर से वो करना चाहते हैं, इसीलिए यूपीए का नाम इंडिया बना दिया। नाम बदलने से आदमी नहीं बदलता, आदमी तो वही है, भ्रष्टाचार करने वाले यही है, और उस भ्रष्टाचार के खिलाफ मोदी साहब को जिताया था भारत की जनता ने। और अगर वो भ्रष्टाचार के खिलाफ कदम उठाते हैं तो उसको आप डेमोक्रेसी की हत्या बोलते हैं। भ्रष्टाचार जिन्होंने किया है वही लोग जेल में जाएंगे। महाराष्ट्र एक ऐसे यूनिक एग्जाम्पल हो गया था कि जिसमें मंत्री जेल में थे फिर भी वो मंत्री पद पे कायम थे। यही नीति रहती है कांग्रेस की, यही नीति उनकी है, इसीलिए यूपीए का नाम बदनाम हो गया। तो हमको लोग स्वीकार नहीं करेंगे, उनको पहले का वो याद आ जाएगा, भ्रष्टाचार का युग, जिसको ख़त्म करने के लिए इस महाराष्ट्र के भूमि ने ही पहला कदम उठाया था। महाराष्ट्र के अन्ना हजारे जाके बैठे थे दिल्ली में और उन्होंने यूपीए को नीचे उतारा, और वहाँ पे जब मोदी साहब आ गए तो पूरी एक भारतवर्ष की प्रगति का वो कालखंड आ गया। आज ये नेता, कल उनकी प्रेस कॉन्फ्रेंस हो गई, वो बोल रहे हैं कि प्रगति हो रहा है, वो सही है, मतलब वो भी मानते हैं कि प्रगति हो रही है। अगर प्रगति हो रही है, पूरे देश से इन्वेस्टमेंट भारत में आ रही है, किसकी वजह से आ रहे हैं? एक स्टेबल गवर्नमेंट है भारत में, एक नेता ऐसा है जो स्टेबल गवर्नमेंट दे सकता है। इसलिए पूरे विश्व के लोग जब इन्वेस्टमेंट करना चाहते हैं भारत में, तो इसका फ़ायदा किसको मिलेगा? युवकों को मिलेगा। आप लोगों की दिशा भूल कर रहे हैं कि ये पहली बार नहीं हुआ कि पेट्रोलियम और पेट्रोलियम प्रोडक्ट के रेट कम हो गए। ये पहले भी मोदी साहब ने किया था, और उस वक्त उन्होंने आह्वान किया था कि आप भी रेट कम कीजिए। उस वक्त उद्धव जी मुख्यमंत्री थे महाराष्ट्र के, उन्होंने पेट्रोलियम के रेट्स कम नहीं किए,
हमारी जब शिंदे साहब की सरकार आ गई तो उन्होंने वो रेट कम कर दिए। इसलिए गरीबों के बारे में सोचने वाले पंतप्रधान नरेंद्र मोदी है, इसलिए आज पाकिस्तान के लोग भी बोल रहे हैं। इंडिया की तरफ देखिए, आज मोदी साहब 2 रुपये में धान दे रहे हैं हर किसी को, अपने घर पे धान मिल रहा है लोगों को। आज मजबूत भारत बन रहा है, आज मेक इन इंडिया बन गया। आपके वजह से आज अरुणाचल से चाइना वापस नहीं जाएगा। चाइना वापस इसलिए जाएगा कि आज मजबूत भारत उनके साथ सामने खड़ा है, जो सेल्फ रिलायंट है। उन्होंने सब ऐसे नहीं किया कि मेक इन इंडिया की घोषणा की। आज पूरे जो एम्यूनेशंस है इंडिया में बनते हैं। आज चंद्रमा पे इंडिया पहुंच गया है, आज हर जगह पे रास्ते पहुंच रहे हैं, आज हर घर में पानी पहुंच रहा है। प्रगति पूरे भारत की हो रही है। और वो बोल रहे हैं कि अंग्रेज़ों ने भी प्रगति की थी। अंग्रेज़ों ने कभी भी प्रगति नहीं की थी, उन्होंने भारत को लूटा था। भारत की संपत्ति, भारत जब जीडीपी पे वर्ल्ड में नंबर 1 पे था, उसको उन्होंने सबसे नीचे लाके रख दिया। और आप उनकी तारीफ कर रहे हैं और आप बोल रहे हैं कि उनके ज़माने में भी प्रगति हो रही है। यही आपका देशाभिमान है क्या? ये महाराष्ट्र तो क्रांतिकारक भूमि है ही है। इसीलिए मैं बोलता हूँ कि ये जो चेहरा बदला हुआ है वो भी पूरे भारत के सामने हम लोग लाएंगे कि ये पुरानी यूपीए ही है। ये वही कांग्रेस है जो लोगों का अपमान करती थी, जो मुख्यमंत्रियों का अपमान करती थी। इसलिए साउथ इंडिया से कांग्रेस निकल गई, वहाँ पे सब रीजनल पार्टीज आ गई। और रीजनल पार्टीज आके ही अब कांग्रेस को मदद करने के बारे में बात कर रही है, तो उनको कांग्रेस का वो रवैया सोचना चाहिए। ये पुरानी वाली यूपीए ही है जिन्होंने भारत को लूटा था। जैसे ब्रिटिश लोगों ने लूटा था भारत को, यूपीए ने भी लूटा था। और इसीलिए इस महाराष्ट्र की भूमि के अन्ना हजारे जाके बैठ गए दिल्ली में, और उन्होंने यूपीए की सरकार नीचे खींची थी। और एक अच्छा पंतप्रधान यहाँ पे राज करने लगा। और जब अच्छे पंतप्रधान राज करते हैं तो कैसे प्रगति होती है, उसका आज उदाहरण भारत देश है। आज 90 अर्थव्यवस्था से हम लोग 5वें स्थान पे पहुंच गए, कल हम 3रे स्थान पे पहुंच जाएंगे। मिलिट्री पावर में आज हम 3-4 नंबर पे आते हैं पूरे विश्व में। ये हमारा अभिमान है, ये हमारा देश का अभिमान है। और देश का अभिमान कम हो तो भी चलता है, लेकिन हमारा अस्तित्व रहना चाहिए। ये बोलने के लिए ये लोग महाराष्ट्र में आए हैं। महाराष्ट्र सचमुच में क्रांतिकारियों की भूमि है। इसी हम इनको बेनकाब इसी महाराष्ट्र में कर देंगे। हम बुरी बात किसी के लिए नहीं बोलते हैं। आ रहे हैं देश के विभिन्न भागों से नेता आ रहे हैं, हम लोग उनका स्वागत करते हैं, उनका सम्मान करते हैं। लेकिन देश हित के विरोध में आप जाएंगे तो महाराष्ट्र उसको कभी भी सहन नहीं करेगा। और जो लाचारी उद्धव जी कर रहे हैं उसको कभी भी सहन नहीं करेंगे। अगर पवार साहब कुछ बोलते हैं तो पवार साहब के बारे में हमें सम्मान है, लेकिन वो वही पवार साहब है जिन्होंने बोला था कि मैं 2014 में जब किसी की मेजॉरिटी नहीं आई तो मैं आउटसाइड सपोर्ट दूंगा बीजेपी को। आज नागालैंड में भी उनके सपोर्ट से सरकार चल रही है, यही हकीकत है। तो सब लोगों का अपना स्वार्थ है, लेकिन कभी तो अपने देश के बारे में सोचिए, कभी भी अपने देश के प्रगति के बारे में सोचिए। कभी भी ऐसे सोचिए कि बहुत दिनों के बाद ऐसे एक प्राइम मिनिस्टर मिल गए हैं भारत को जिनको पूरी दुनिया रिस्पेक्ट करती है। आज भारत को रिस्पेक्ट मिल रहा है, अपने देश की प्रगति हो रही है, तो इसका तो सम्मान कीजिए। इतना ही मुझे कहना है। सर, एक लास्ट सवाल छोटे से भी जाना चाहेंगे। नाम बदलने से चेहरा नहीं बदला, चरित्र नहीं बदला, आप ये बात कह रहे हैं? बिल्कुल मैं कह रहा हूँ और खुले से बोल रहा हूँ कि यही यूपीए ने नया चेहरा लिया है, वही इंडिया का चेहरा है। अगर रीजनल पार्टीज उसमें शामिल हो जाती है तो उनको ये सोचना चाहिए कि किस तरह की ट्रीटमेंट उनको कांग्रेस ने दी थी। ममता बनर्जी भी कांग्रेस में रह चुकी है, कांग्रेस की नेता थी। किस तरह की ट्रीटमेंट उनको दी गई कांग्रेस की तरफ से, इसके बारे में सोचना चाहिए। आज वो राखी पहना रही है, लेकिन वो राखी तो मोदी जी को भी पहनाती है। वो एक अच्छी चीफ मिनिस्टर है, हम उनकी इज्जत करते हैं, वो उनको भी दीदी ही बोलते हैं। तो मोदी साहब का और उनका इतना अच्छा रिश्ता तो उन्होंने रखा है। प्राइम मिनिस्टर होने के बावजूद हर किसी सीएम के साथ उन्होंने अच्छा रिश्ता रखा है, हर किसी का वो रिस्पेक्ट करते हैं, रीजनल फीलिंग की रिस्पेक्ट करती है। इसलिए पूरी भारत की जनता उनको मानती है। तो इसके बारे में सबने सोचना चाहिए, अपने देश के बारे में सोचना ही। इतना ही मुझे बोलना है। शेवटचा प्रश्न, शालेय शिक्षण मंत्री ऑनलाईन गेमिंगच्या संदर्भामध्ये सचिन तेंडुलकर ऑनलाईन गेमिंगच्या संदर्भात सचिन तेंडुलकर जाहिरात करतात, यासाठी बच्चू कडू खूप आक्रमक झालेले आहेत। आज सचिन तेंडुलकरच्या घराच्या बाहेर प्रोटेस्ट किया, बच्चू कडू उनके समर्थन आंदोलन करण्यात आला। एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे
की सचिन तेंडुलकरांच्या बद्दल सर्वांना रिस्पेक्ट आहे. त्यांना भारतरत्न हा किताब मिळालेला आहे. ऑनलाईन गेमिंगच्या संदर्भात त्यांनी जाहिरात करावी की न करावी याचा विचार त्यांनी स्वतःहून केला पाहिजे. परंतु त्यांच्या घराच्या कोणाच्याही घराच्या समोर आंदोलन करणं योग्य आहे की नाही याचासुद्धा विचार केला पाहिजे. आपले विचार बच्चू कडू आमचे मित्र आहेत, सहकारी आहेत, परंतु त्याच्याचबरोबर सचिन तेंडुलकरांचं स्वतःचं एक वेगळं असं अस्तित्व आहे. त्यांना मानणारी लोकं आहेत आणि त्यांना भारतरत्न किताब दिलेला आहे. त्यावेळेला त्यांनी कुठल्या जाहिराती कराव्या आणि कुठल्या करू नये याचा विचारसुद्धा त्यांनी करावा आणि त्याच्याबद्दल योग्य ते निर्णय घ्यावे. कारण त्यांच्याकडे एक वेगळ्या तऱ्हेने लोक बघतात आणि त्याच्यामुळे त्यांनी ते पथ्य पाळावं अशी त्यांना विनंतीसुद्धा करता येईल. त्याच्यासाठी आंदोलनासाठी त्यांच्या घराच्या बाहेर जमणं हे कितपत योग्य आहे हे लोकशाहीला धरून नाही. बच्चू कडूंना त्यांनी मानलेला विचार चुकीचा असं बिलकुल नाही, परंतु त्याच्यासाठी जो मार्ग अवलंबलेला आहे ते त्यांना भेटू शकले असते, त्यांच्याशी बोलू शकले असते आणि त्यांच्या दृष्टीने एखाद्या कंपनीची जाहिरात केली काय किंवा नाही केली काय त्यांच्या दृष्टीने फार मोठा फरक पडतो असं मला वाटत नाही. ते जाहिरातीच्या पलीकडे असं त्यांचं एक स्थान हे जनतेच्या हृदयामध्ये आहे ते कायम ठेवण्याच्या दृष्टीने. आणि विशेषतः आम्ही ज्याला म्हणतो की अशा अपप्रवृत्तींकडे मुलांनी वळू नये, त्याला माझीसुद्धा त्यांना विनंती आहे की ह्या अशा गेमिंगमुळे एक लोक वेगळ्या तऱ्हेने वेगळ्या दिशेने जातात आणि त्याला सचिन तेंडुलकरांसारखा एक चेहरा जो महाराष्ट्राचा चेहरा म्हणून ओळखला जातो, ज्यांच्याबद्दल अत्यंत आदर प्रत्येक घराघरामध्ये आहे, त्यांना एक प्रेमाच्या दृष्टीने बघितलं जातं, तर त्यांनी तेवढं पथ्य पाळावं एवढी विनंती मी सुद्धा त्यांना करेन. ऐका हो, ऐका बच्चू कडूचं आहे ना, ये महाराष्ट्र के बारे में इतना ही बच्चू कडू त्याला सांगा वो कंटिन्यू करेंगे. मेरा एक स्कूल एजुकेशन का प्रोग्राम है और मुझे वो बच्चों को फेलिसिटेट करने के लिए जाना है, तो उनको भी रोक के रखना मेरे लिए ठीक नहीं होगा. नहीं, हम लोग खत्म करेंगे. देखो, रवि राणा मातोश्री के सामने आके हनुमान चालीसा बोल के गया, पूरी देश के प्रेस में आ गया. मुझे आजकल ये पद्धति चालू है सब जगह, जितने पॉलिटिक्स में उगारने के लिए प्रयत्न करते वैसे राणा ने किया. अभी ये बच्चू कडू, अभी सचिन तेंदुलकर के मुंबई में आके बांद्रा के उसके घर के सामने अगर ये आंदोलन करेगा तो ये प्रेस में उसका बहुत बड़ा पब्लिसिटी मिल जाएगा. ये बच्चू कडू का ने तो रवि राणा ने जो किया ये पब्लिसिटी स्टंट है, उसके पीछे और कुछ नहीं है. बस ये मेरा इसके बारे में स्पष्ट मत है. चलो आइए, थैंक यू वेरी मच. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.